कसं असतं ना, काही भाज्यांची चव जी आहे ना, ती आपण कसं बनवतो यावर डिपेंड असते. आणि त्यातलीच एक मेन भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची. मला अजिबात आवडायची नाही, कारण मी दुसऱ्या कोणाच्या तरी हातून खाल्ली असेल आणि मी ती पहिल्यांदा बनवत होती. तर मी काय केलं, की इथे ना मस्तपैकी तडका दिला त्याला मोहरीचा, थोडं जिरं टाकलं आणि इथे मी लसूण घेतलेले खूप सारे आणि हिरव्या मिरच्या असतात त्या तर ह्या ठेचून घेतलेल्या छान मी. तो वरवंटा असतो बघा त्याच्याने. मग हे तेलामध्ये छान असं परतून घेतलं आणि याच्यामध्ये ना मी एक मस्त बारीक चिरलेला कांदा ॲड केला. आता या लसूणमुळे आणि मिरचीमुळे जी टेस्ट येणार आहे ना भाजीला, कमाल येते. तर इथे मी कांदा ॲड केला आणि तोसुद्धा छान प्रकारे परतून घेतला. आता भाजीमध्ये आपल्याला अजिबात मसाला ॲड नाही करायचा आहे, म्हणून मी हिला येल्लोज बनवलेली आहे. तर इथे हा कांदा मस्तपैकी लाल झाला की ह्याच्यामध्ये मी टोमॅटोज टाकलेले आहेत. आता टोमॅटोज खूप छोटेसे होते, म्हणून मी त्याला असंच चिरलं आहे, बिकॉज ते मस्त असं पाणी सोडतील ना, तर अशी भाजी अशी थोडीशी म्हणतात थिक होईल. तर मी ते ॲड केलं. नंतर इथे मीठ ॲड केलं आहे, हळद ॲड केलेली आहे. दॅट्स इट. इतकंच आपल्याला ॲड करायचं आहे. बाकी कुठलेच मसाले नाही, काही नाही. आणि मग इथे मी हा जो भोपळा आहे तो ॲड केलेला आहे. आता ह्याचं वरचं काही काही थोडंसं साल होतं ना, ते मी काढलेलं आहे. बाकी साल ठेवलेलं आहे. तर ह्याला ना जरा शिजायला जास्त वेळ लागतो. म्हणजे जास्त इन द सेन्स कमी फ्लेमच ठेवा, पण ह्याला भरपूर सारी वाफ काढा, जेणेकरून ते छान असं एकदम लुसलुशीत शिजून जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही भोपळ्याची भाजी खातात. आता मी ह्याच्यामध्ये मुद्दाम हळदच टाकली, कारण मला ही डाएटसाठी हवी होती. पण खरं सांगू ही अशीच टेस्टी लागली. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा इन्स्टाला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.